कोल्हापुरातील पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर गोळीबार करणाऱ्या दोघांच्या मुसक्या कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज आवळल्या। रफिक उर्फ देवा मुल्ला आणि शहाबाज मुल्ला अशी अटक केलेल्या या दोघा हल्लेखोरांची नावे आहेत। त्यांनी हा हल्ला का केला याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। कोल्हापुरातील संभाजीनगर स्टँड परिसरात राहणारा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार सूरज साखरे याच्यावर गुरुवारी गोळीबार करण्यात आला होता। यात गंभीर जखमी झाल्याने उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। दिवसाढवळ्या भरवस्तीत घडलेल्या गोळीबाराच्या या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली होती। सूरज साखरे याच्यावर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा पोलिसांनी शोध सुरू केला होता। हा गोळीबार रफिक उर्फ देवा मुल्ला आणि त्याचा साथीदार शहाबाज मुल्ला या दोघांनी केल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। सूरज साखरे याच्यावर गोळीबार करून रफिक उर्फ देवा मुल्ला आणि शहाबाज मुल्ला हे दोघेही कर्नाटक राज्यात पळून गेल्याचंही पोलिसांना समजलं। हे दोघेही आज जयसिंगपूर इथल्या अंकली पुलाजवळ येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी आज या ठिकाणी सापळा रचला होता। या दरम्यान या ठिकाणी आलेला कोल्हापुरातील विक्रमनगर इथल्या शाहू कॉलनीत राहणारा रफिक उर्फ देवा पीर साहेब मुल्ला आणि उचगाव इथला मणेरमळा इथं राहणारा शहाबाज राजू मुल्ला या दोघांना पोलिसांनी अटक केली। त्यांनी सूरज साखरे याला ठार मारण्यासाठी त्याच्यावर गोळीबार केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे। या दोघांनी सुपारी घेऊन तसंच अन्य कोणत्या कारणातून सूरज साखरे याच्यावर गोळीबार केलाय याचा तपास पोलिसांनी सुरू केलाय। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या 12 तासात या हल्लेखोरांना अटक केली आहे। पोलीस अधीक्षक निलोत्पल बसू, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संतोष बर्गे, गजानन गुरो, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, शिवानंद मठपती, परशुराम गुजरे, सागर चौगले आणि अरविंद पाटील यांनी ही कारवाई केली आहे।